स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। कडेगावात बाळासाहेब, पृथ्वीराज बाबा, संग्राम भाऊ एकत्र। पलूस कडेगाव मतदारसंघाच्या भोवया उंचावल्या। मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त एकीकरणाचं अनोखे दर्शन। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। कडेगाव शहरात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आमदार विश्वजित कदम, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे आज एकत्र पाहायला मिळाले। या तिघांच्या एकत्रीकरणामुळे पलूस कडेगाव मतदारसंघात अनेकांच्या भोवया उंचावल्या। मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त या तिघांच्या एकीकरणाचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले। कडेगाव शहरासह तालुक्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची 1520 जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। यानिमित्त शहरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कडेगाव शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने पैगंबर जयंती 5 ऐवजी आज 8 सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार कडेगाव शहरात सोमवारी सकाळी 10 वाजता थोर संत सय्यद पीर साहेब हुसेन पीरजादे यांचे नातू आल्ताफ पीरजादे यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला। ही मिरवणूक चावडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर, मटन चिकन मार्केट, बाबा पाटील चौक, शुक्रवार पेठेतून काढण्यात आली। मिरवणुकीत शहरातील आसपासच्या गावातील हजारो हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील ग्रंथाचं वाचन, कुराण पठण, मिलाद शरीफ, बजमे, बयानात वगैरे भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शहराच्या चौकात हिरवे झेंडे, पताका, आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती। मिरवणुकीत उंट, घोडे व लहान मुलांना रिक्षाही मिरवणुकीत आकर्षणीय व लक्षणीय ठरले। इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 15व्या जयंतीनिमित्त कडेगाव इथं मिरवणुकीच्या दरम्यान तरुणातर्फे चौकातून बिर्याणी, मिठाई, फळांचे व शरबत वाटप करण्यात आलं। यावेळी सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। यामध्ये प्रामुख्याने माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर शांताराम कदम, डॉक्टर जितेश कदम, हर्षवर्धन कदम, विश्वतेज देशमुख, रविराज देशमुख, रोहित नाना पाटील, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे, ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, सुरेश थोरात, विरोधी पक्षनेते विजय शिंदे, विजय देशमुख, भाजपचे शहर अध्यक्ष संदीप गायकवाड, नगरसेवक विजय गायकवाड, सुधाकर चव्हाण, विजय खडे, निलेश लंगडे, DS देशमुख, उदयकुमार देशमुख, महेश जाधव, संदीप काटकर, मनोज मिसाळ, सागर सकटे, वैभव देसाई, ज्ञानेश्वर शिंदे, शशिकांत राजकर, अतुल नांगरे आदींनी शुभेच्छा दिल्या। दरम्यान यावेळी कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कडेगाववरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा।
आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.